नांदेड़ जिले में मुसलसल मूसलाधार बारिश ने शहर के नशीबी इलाकों में सैलाबी सूरत हाल पैदा कर दी है। शहर के वार्ड नंबर 7 में वाक़ सीतामाई रावत कॉलोनी के मकानात में भी बारिश का पानी दाखिल हो गया है, जिसके नतीजे में मकीनों को शदीद मुश्किलात का सामना है। मकामी साकिनान के मुताबिक कॉलोनी के अतराफ कुछ प्लाट खाली हैं और एक खेत भी मौजूद है, जहाँ से बारिश का पानी जमा होकर इनके घरों में दाखिल हो रहा है, जिसकी वजह से मकीनों का कीमती सामान भी बह गया है। हालात की संगीनी को देखते हुए वार्ड के साबिक कारपोरेटर सुभाष रायबोले ने मुतासरा इलाकों का दौरा किया और म्यूनसिपल कॉरपोरेशन के हुक्काम से फौरी इक़दाम करने की दरख्वास्त की, ताकि जमाशुदा पानी को जल्द अज जल्द निकाला जा सके। मुतासरी ने इंतजामिया से अपील की है कि इनके नुकसानात की भरपाई की जाए, ताकि वो अपनी ज़िंदगी को दोबारा मामूल पर ला सकें। इंतजामिया की जानिब से अभी तक कोई हतमी कदम नहीं उठाया गया है, जबकि मकीनों में बेचैनी और इस्तराब की कैफियत पाई जा रही है। मकामी लोगों का कहना है कि अगर फौरी तौर पर इक़दाम ना किए गए तो सूरत हाल मजीद बिगड़ सकती है। सीतामाई रावत कॉलोनी इथं राहत होतो आम्ही, सकाळपासून पाणी घरात शिरले। सीतामाई रावत कॉलनी आमच्या घरानं पुरं पाणी आलं, सगळे घरं भिजले, भांडे पसारा सगळं वाहून गेलं, काहीच नाही। सगळ्या वार्डामध्ये पाणी झालं। जेटेवरच्या शेतातून नालीचं पाणी तिथून पाणी आमच्या घरापर्यंत आलं। मानली होती, काय सांगितले? म्हणले करतो म्हणले, नाल्या बिल्या आता कधी करतात की माहीत नाही, बघून गेले तर आमचे नगरसेवक। आमच्या गल्लीमध्ये आमच्या घराला इथून अजून बाजूनं 2-4 प्लॉट आहेत, तर त्या प्लॉटचं नाल्या नसल्यामुळं त्या बाजूच्या प्लॉटिंगमध्ये गिट्टी टाकली, ते क्रेशरनं ते नाली वगैरे केली, तर ते पाणी तिकडचं त्या लाईननं जाते। आमच्या वार्डातला आम्हाला रोड झाल्यामुळं आम्हाला काही ते प्रॉब्लेम नव्हता, पण ते पाठीमागलं शेताचं पूर्ण पाणी आमच्या गल्लीमध्ये यायले आणि ते पाणी पूर्ण माझ्या घरामध्ये घुसायले। बाजूला बिल्डिंग आहे, इकडून बाजूला खुलं शेत आहे, त्या शेताचं पूर्ण पाणी यायले। आज आमचे नगरसेवक येऊन गेले, बघून गेले, पाहणी करून गेले। ते सुभाष दादा रायबोले। आमची समस्या असं आहे की नगरसेवक रावबोले दादा आले आणि बघून गेले परत, आणि त्यांना सांगितलं की बा हे डोजर जे येईल त्या डोजरनं आम्ही नाली वगैरे काढण्यासाठी सांगतो काय, आणि आमची जे काय असेल घरामध्ये जे कांडे भांडे जे वाहून गेले, लहान लहान चिल्ले पिल्ले लेकरं हे छोटे छोटे काय, आणि त्याची जे काय असेल ते भरपाई द्यावी अशी आमची इच्छा आहे। पाणी पाठीमागून येतं आहे, त्या रोडवरच्या गिट्टी वगैरेचे काय पडलेल्या त्या गिट्टीमुळं याच्यामुळं त्याची नाली वगैरे काही काढली नाही। आजूबाजूचे जे प्लॉट आहेत ते ओपन असल्यामुळं त्यामुळं सगळं पाणी आपल्या आतमध्ये घुसलेलं आहे। जे जेटेवरच्या साहेबांच्या शेतातून जे पाणी येते ते पूर्ण असं आपल्या आतमध्येच येते डायरेक्ट।